खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्याने 6 जिल्हे वगळता अन्यत्र उद्योजक गुंतवणुकीस पुढे येत नाहीत. पृथ्वीराज चव्हाणांची सांगली सडकून टीका. महाराष्ट्रात खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्याने राज्यात 6 जिल्हे वगळता अन्यत्र उद्योजक गुंतवणूक करण्यास पुढे येत नाहीत. याचा परिणाम बेरोजगारीवर होतो आहे. सध्या महाराष्ट्र राज्य हे खंडणीखोरांचं राज्य झालेलं आहे आणि त्याला राजाश्रय मिळतो असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री तथा राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण म्हणाले की एकही मोठा उद्योग महाराष्ट्रामध्ये येत नाही. उद्योगात 1 नंबरवर असणारं राज्य आज त्या नंबरवर राहिलेलं नाही, त्यामुळे उच्च दर्जाची गुंतवणूक होत नाही आणि त्याने रोजगार मिळत नाही. यावर राज्य सरकारने मुख्यमंत्री कार्यालयात खंडणीखोरांविरोधात कक्ष स्थापन करून त्याला पायबंद घातला पाहिजे. लाडकी बहीण या योजनेतून सरकारने पैशांची उधळपट्टी सुरू केली, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सरकार अडचणीत आले आणि असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली. सध्या राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा फटका जनतेला बसलेला आहे. काश्मीरमध्ये झालेला अतिरेकी हल्ला हा निंदनीय आहे. या विरोधात कारवाई करण्यास सर्वच विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. अतिरेकी प्रवृत्तीचा बिमोड करायला हवा, यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष सरकारच्या भूमिकेचं समर्थन करत आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. फार दूरगामी परिणाम होणार आहेत. राज्याकडे वळलं तर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती फार रसातळाला गेलेली आहे. खंडणीखोरांचं साम्राज्य आहे आणि त्या खंडणीखोरांना राजाश्रय आहे. बीडची घटना ही फक्त खंडणीची होती आणि अलीकडे जाता पुण्यातून 2 सप्टेंबर महिन्यात घडलेली नोव्हेंबर महिन्यात मला वाटतं घडलेली दुसरी घटना उघड झालेली आहे की एका बांधकाम व्यावसायिकेचा अशाच प्रकारे खंडणीच्या प्रकरणामध्ये निगडून खून झाला. बऱ्याच ठिकाणी ज्याच्याकडून खंडणी मागितली जाते ते काही बोलत नाहीत, पोलिसाच्याकडे जात नाहीत, कारण त्याचा काहीतरी विपर्यास होईल म्हणून. पण याचं गंभीर स्वरूप असं आहे की मुळातच महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजिबात कुठली औद्योगिक गुंतवणूक होत नाही. बीडसारख्या जिल्ह्यात तर बिलकुल होत नाही. महाराष्ट्रातल्या एकूण 5-6 जिल्ह्यामधूनच 75% आपलं राज्याचं उत्पन्न तयार होतं. मुंबई, पुणे, रायगड, नागपूर, ठाणे आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये गुंतवणूक येतच नाही. तिथं जर एखादा उद्योजक गुंतवणूक करायला आला तर त्याकडनं जर खंडणी मागायचे प्रकार झाले, म्हणजे राजकीय आश्रयाखाली असेल किंवा राजकीय नेत्यांच्याकडून असेल, तर ते जर थांबवलं नाही तर महाराष्ट्रामध्ये आता जी औद्योगिकरणाची परिस्थिती आहे, एकही मोठा उद्योग आज महाराष्ट्रात येत नाही. आणि याला मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही परिस्थिती सुधारण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. माझी मागणी आहे की मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कक्ष केला पाहिजे की कुठल्याही उद्योगपतींनी असे खंडणीचे धमकीचे फोन आले तर त्याची तक्रार थेट उद्योगमंत्री किंवा गृहमंत्री नाही तर थेट मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली पाहिजे आणि हा प्रकार थांबला पाहिजे. एकेकाळी मुंबई शहरामध्ये जे अंडरवर्ल्ड होतं ते मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे खंडण्या वसूल करायचे, पण आपण त्या ठिकाणी निर्धारानं त्या मुंबईच्या अंडरवर्ल्डचा बऱ्याच अंशी बिमोड केला. त्यामध्ये काही एन्काउंटरसारखे प्रकार झाले, पण तशा प्रकारे आणि ह्याला राजकीय आशय असल्यामुळंच हे सगळं होतं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.